नमस्कार मित्रांनो, ई श्रम कार्ड योजनाबद्दल एक मोठी बातमी आलेली आहे। आता केंद्र सरकारने एक निर्णय सुद्धा घेतलेला आहे। त्याच्यावरती ज्या लोकांचं ई श्रम कार्ड आहे त्यांना लक्षात घ्या, 2 लाखापर्यंत मिळतो आहे अपघात विमा। लगेच तुम्हाला सांगतो मी सगळी गोष्ट काय, प्रोसेस कसं काय आहे ते। 2 लाखापर्यंत तुम्हाला आता याच्यामध्ये विमा मिळणार आहे ई श्रम कार्ड योजनावरती, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला। आणि हे केंद्र सरकारनं स्वतः सांगितलेलं आहे की आता तुम्हाला समजा काही झालं अपघात, चुकून असं कोणासोबत होऊ नये परंतु झालं तर अपघात विम्यामध्ये तुम्हाला 2 लाखापर्यंतचा तिथं पैसे मिळत आहेत। आता बघूया आपण ही नेमकी काय सगळी प्रोसेस आहे ते लक्षात घ्या। ई श्रम कार्ड योजना 2 लाखापर्यंत मिळतो अपघात विमा, जाणून घ्या। आता लक्षात घ्या, केंद्र सरकारची ई श्रम कार्ड योजना अनेकांसाठी संजीवनी ठरलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून असंघटित कामगारांना 2 लाख रुपयांचा अपघात विमा दिला जातो। लक्षात घ्या, आता ई श्रम कार्ड योजनेला कोण कोण पात्र आहेत, तर कोण अप्लाय करू शकतो, तर असंघटित कामगार। असंघटित कामगार म्हणजे कोण कोण येतं तुम्हाला सांगतो। जे आपले बांधकाम याच्यावरती काम करतात, कन्स्ट्रक्शन व लाईन्सवरती काम करतात, जे फेरीवाले आहेत, जे फळं विकतात किंवा जे भाजीपाला विकतात, सफाईवाले कर्मचारी किंवा जे स्वतःचं हात काम करतात, स्वतःचं हे एक छोटंसं काहीतरी चालू आहे त्यांचं, तर असे सगळे आपले मित्र या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात, अर्ज करू शकतात। लक्षात आलं। आता अशाच आपल्या सगळ्या मित्रांसाठी, कामगारांसाठी 2 लाख रुपयांचा अपघात विमा आपण बघत आहोत। ते पण आता लक्षात घ्या, आपण सगळं पुराव्यासहित बघणार आहोत, नेमकं होणार आहे काय काय आहे, आपल्याकडे सगळा पुरावा आहे। तर चॅनलला पटकन पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईब केल्यानंतर तिथं जे घंटेचं चिन्ह दिसत आहे त्याच्यावरती दाबा, म्हणजे मी जसं नवीन व्हिडिओ टाकेल ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता ई श्रम कार्डबद्दल मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये अर्ज कसा करायचा आहे, कोण पात्र आहे, कुठली कागदपत्र, ही सुद्धा मी टाकलेलं आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ। त्यासाठी तुम्हाला काम करायचं, चॅनलवर जायचं आहे आणि तिथं तुम्हाला बघायचं आहे की ई श्रम कार्डवरती मी कुठला व्हिडिओ टाकला आहे। परवा दिवशी टाकला आहे, 1-2 दिवस झालं, जाऊन बघू शकता। लक्षात घ्या, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी ही ई श्रम योजना एक संजीवनी आहे। त्यांना तुम्हाला मी आता सांगितलं की 2 लाख रुपयापर्यंतचा एक विमा त्यांना मिळत आहे। 2 लाख रुपयापर्यंतचा काय मिळत आहे, त्यांना विमा मिळत आहे। तर आता बघूया पुढं काय ते। या योजनेच्या माध्यमातून संबंधित लाखांना 2 लाखाचा विमा मिळतो, म्हणजेच काय, इन्शुरन्स। लक्षात घ्या, इन्शुरन्स हा प्रत्येकाचा असणं खूप गरजेचं आहे। आता इन्शुरन्स, त्यातल्या त्यात टर्म इन्शुरन्स असणं तर खूप इम्पॉर्टंट आहे। आता टर्म इन्शुरन्सवरती मी नवीन व्हिडिओ उद्या घेऊन येईल की टर्म इन्शुरन्स काय असतं, का काढायचा असतो, किती पैसे मिळतात, कोणाला किती प्रीमियम आहे, वयाचं काय, ही सगळी गोष्ट मी उद्या तुम्हाला सांगणार आहे। पण इन्शुरन्स प्लीज काढून घ्या सगळ्यांनी। इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे, टर्म इन्शुरन्स पण महत्त्वाचा आहे आणि हेल्थ सगळ्यात जास्त। तर सध्या तर आपण म्हणू शकतो की टर्म इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण बघितलं की कोरोनामध्ये काय काय प्रॉब्लेम झाले, ज्यांच्या घरातले ज्येष्ठ नागरिक गेले त्यांना घर कसं चालवायचं हे प्रश्न पुढं उडला, त्यांच्यासमोर आला होता। तर आपण त्याच्याबद्दल उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, जी ई श्रम कार्ड आहे या योजनेमध्ये लक्षात घ्या, तुम्ही जर नाव नोंदणी केली असेल तर तुम्हाला आर्थिक मदतीशिवाय दुर्घटना झाल्यास 2 लाख रुपयापर्यंतचा कवच मिळतो, म्हणजे कव्हर असतो त्यांचा। लाईफ इन्शुरन्स जसं कव्हर असतो आपला टर्म इन्शुरन्सचा कव्हर, तसा तो कव्हर तुम्हाला इथं मिळणार आहे। ई श्रम योजनेचा लाभ फेरीवाला, भाजी विक्रेता, घरकाम करणारी व्यक्ती असं कोणीही घेऊ शकतो। लक्षात घ्या, तुम्हाला मी आता सांगितलं की इन्शुरन्स याच्यामध्ये भेटतं आणि कोण ॲप्लिकेशन ॲप्लिकेबल आहे हे सुद्धा मी इथं सांगितलं आहे। या ई श्रम योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठले कागदपत्र लागतात इथं थोडक्यात सांगतो मी। आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि बँकेचं पासबुक, अशा काही छोट्या कागदपत्रांची गरज असते। परंतु फुल डिटेल्ड व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो जाऊन पाहू शकता। तिथं सगळी इन्फॉर्मेशन, सगळी माहिती आहे। परंतु मला तिथं व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि ही आत्ता बातमी आलेली आहे, त्यामुळं अपडेट आहे ही सरकारकडून की 2 लाख रुपयापर्यंतचा विमा आता आपल्या या मित्रांना, म्हणजेच आपल्या जे काही कामगार बंधू आहेत या बंधूंना 2 लाख रुपयापर्यंतचा विमा हा मिळणार आहे। त्यामुळं लक्षात घ्या, तुम्ही अप्लाय केलं नसेल तर पटकन अप्लाय करून घ्या। ई श्रम कार्ड योजना चांगली योजना आहे, 2 लाख रुपयापर्यंतचा विमा पण मिळत आहे। अजून काय पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।